साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने व आंबेनळी घाटातील वाढते अपघात तसेच सातत्याने दरडी कोसळण्याचा धोका पाहता आंबेनळी घाट आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 3 जुलै 2024 ते 6 जुलै 2024 दरम्यान कोणत्याही वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून या संदर्भात कोणीही या मार्गाने प्रवास करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील तसेच नगरसेवक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. महाबळेश्वर गिविस्थान नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून नगररचना विभागाने टाउन प्लॅनिंगने सुधारित आराखड्याला मंजुरी दिल्याने शहराच्या विकासाला नवे बळ मिळाले. विशेष म्हणजे संबंधित भूखंडावरील इतर शाळांच्या इमारती कायम ठेवत नवीन प्रशासकीय इमारतीस परवानगी मिळाल्याने विकास आणि शैक्षणिक हित यांचा समतोल साधण्यात यश आलंय. महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड, पाटण तालुक्यांमध्ये आज सकाळपासूनच पाऊस कोसळत असल्याने घाट रस्त्यामार्गे दरडी कोसळण्याचा धोका वाढू लागलाय. वाई मार्गे महाबळेश्वरला जाणाऱ्या पसरणी घाटात अवघड वळणावर सकाळीच दरड कोसळल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळाले. दरम्यान कोणतेही वाहन नसताना दरड कोसळल्यामुळे मोठा अपघात टळला असला तरी घाट रस्त्यामार्गे प्रवास करत असताना प्रवाशांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दांडेघर गोडवली रोडवर इनोव्हा कार ही जवळपास 70 ते 80 फूट खोल दरीत कोसळून मोठा अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार या कारमध्ये जवळपास 6 ते 7 लोक प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबईहून पाचगणीच्या दिशेने हे सर्वजण गुगल मॅपच्या सहाय्याने येत असताना दांडेघर व गोडवली दरम्यान एका तीव्र उतारावर ही गाडी पोहोचले व अचानक बंद पडली आणि मागे सरकत थेट 70 ते 80 फूट खोल दरीत कोसळली. कार कोसळल्याची माहिती मिळताच पाचगणी येथील SOS टीमचे सदस्य तसेच पाचगणी नगरपालिकेचे कर्मचारी अफजल डांगे, रोहित चव्हाण, सागर बगाडे, नासिर शेख, बाबू झाडे व ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर राजहंस मोरे यांचे अपघातग्रस्तांनी आभार मानले. महत्त्वाची बाब म्हणजे गुगल बाबावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा एक मोठा अनर्थ होता टळला असे म्हणायला हरकत नाही.